7वा दिवस आहे. अच्छा, कोणी आलेलं होतं भेटायला? आले होते चावट अधिकारी. त्यांचं नाव आहे भाऊसाहेब सोनवणे. हे भोकरदनचे तलाठी आहेत. अच्छा. आणि त्यांच्यासोबत नायब तहसीलदार ते आले होते. आणि त्यांनी मला धमकी दिली होती, लवकर उपोषण सोड, आणि काही पंचनामा करायला तयार नाही. ते अविनाश पाटील त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासमोर त्यांनी बोलले ते. आणि त्यांना सांगितलं तुम्ही पंचनामा करा. त्यांनी सांगितलं कोणाचा पंचनामा करायचा. त्यांना सांगितलं रावसाहेब दानवे हे जालना रोडवरती जे काम चालू आहे ते तहसीलचं क्वार्टर होतं. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचं क्वार्टर होतं. ते क्वार्टर पाडत त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. त्याचा पंचनामा करा, मी उपोषण सोडायला तयार आहे. सर्वे नंबर 39 आहे तो. आणि तोच सर्वे नंबर 39मध्ये ती जिनिंगचा आपण जो उल्लेख केलेला आहे ते एकनाथ खंडेरावच्या नावावरती ती जमीन कशी आली, त्यांचं म्हणणं आहे आम्ही निलाव केला. मग ती जमीन होती तर मग ती जमिनीवरती ती जिनिंग होती. पण नेमकं तुम्ही जिनिंगचा निलाव केला का त्या जमिनीचा निलाव केला? आणि त्याच्यानंतर ते निलाव झाल्यानंतर ती 3 लोकांच्या नावावरती जमीन आलेली आहे. संतोष दानवे, निर्मलाताई दानवे आणि रावसाहेब दानवे ह्या 3 लोकांच्या नावावर आज 7/12 दिसतोय. म्हणजे 7/12 त्यांची नावं दिसत आहेत आज. मग यांना त्यांनी रजिस्ट्री कशी करून दिली? शासकीय जमिनीची रजिस्ट्री होत नाही, मला आधीच कोणाचं आहे. त्यानंतर हसनाबादचं जे कृष्णा देवस्थानची जी इनामी जमीन आहे त्या ठिकाणी आता नव्यानं बांधकाम सुरू आहे. नव्यानं त्यांची प्लॉटिंग विक्री सुरू आहे. ते मंडळाधिकाऱ्याच्या ताब्यात दिलेलं आहे ती जमीन. कारण तो तारांकित प्रश्न आहे. आणि तारांकित प्रश्न असल्यामुळे त्यांनी तहसीलदारांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. त्या ठिकाणचा पंचनामा त्यांनी केला पाहिजे. तसंच कुकडी या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जी कलेक्टरनं जी जमीन दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी 26 हेक्टर जमीन दिलेली आहे. आमचं म्हणणं असं आहे व ती 26 हेक्टर त्यांनी ती कृषी वाहिनीच्या ताब्यामध्ये ती घेण्यात यावी आणि उर्वरित त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून ती जमीन घेण्यात यावी. कारण त्या ठिकाणी ती 26 हेक्टर जमीन त्यांनी ती ताब्यात घेतलेली नाही. त्यानंतर या ठिकाणी जी केळणा नदी आहे, उपविभागीय अधिकारी कार्यालय याच्या बाजूला त्या ठिकाणी एक सिमेंट काँक्रीटची एक भिंत बांधून एक अतिक्रमण केलेलं आहे नदीमध्ये, केळणा नदीत. ते अतिक्रमण काढण्यासाठी अमोल पाटील यांच्याकडे 1 वर्षापासून फाईल पेंटिंग आहे. त्यांनी किती पैसे घेतले काय काही माहीत नाही, पण ती फाईल पेंटिंग आहे. उडवाउडी उत्तर करतात. जसे माशा पाण्यामध्ये उड्या मारतात याच पद्धतीने ते उड्या मारायचं काम करतात. तसंच सर्वे नंबर 39च्या संदर्भामध्ये मी तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये गेलो होतो चौकशी करण्यासाठी. तहसीलदाराने मला आरेरावीची भाषा केली आणि माझ्या कॅबिनमधून बाहेर जा असे त्यांचे शब्द निघाले. आणि याला साक्षीदार चोराळ्याची जी ग्रामपंचायत जी मंडळी आहे त्या दिवशी त्यांचा अविश्वास ठराव होता. ती मंडळी त्या ठिकाणी ती साक्षीदार आहे. म्हणून ह्या इथल्या तो मुजोर अधिकारी जो तहसीलदार आहे त्यांनी ह्या ठिकाणी येऊन माफी मागावी ऑन कॅमेरा. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक एसी लावलेला आहे, तो बेकायदेशीर एसी आहे. तो एसी त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ काढावं. कारण त्याचं बिल ते स्वतः भरत नाही, ते शासनाच्या पैशातून ते बिल भरतात. ते एसीचं लाईट बिल जे येतं त्यांना शासकीय येतं आहे, शासकीय पैशातून त्यांनी ते सगळं काम ते करतात. अशाप्रमाणे या काही मागण्या आहेत. या मागण्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आज माझा 7वा दिवस आहे उपोषणाचा. जनतेचा आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर. धन्यवाद. जय भीम. भोकरदन सर्वे नंबर 39 मध्ये वडार समाजाला एका व्यक्तीला नोटीस देऊन 5 घरं बिना नंबरच्या JCBच्या सहाय्यानं पाडण्यात आले. तात्काळ त्याच्यावर कारवाई करून वडार समाजाला पुनर्वसन करून त्यांना घरं देण्यात यावे. तोपर्यंत मंगल कार्यालय त्यांच्या ताब्यात देण्यात यावं. त्यांची आता 1 महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामुळे ते कुठं जाणार आहेत. वाढणाऱ्यासारखी त्यांची गत व्हायला नको. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा वाढणारं म्हणतात आम्ही घर बांधू आणि पाऊस निघून गेल्यानंतर ते इकडं तिकडं उड्या मारतात. त्याच पद्धतीने ह्या वडार समाजाची माकडाप्रमाणे तुम्ही गत करणार आहात का? मुख्य अधिकारी गजानन तारडे त्यांना तात्काळ तुम्ही घरं द्यावं आणि या लोकांना या ठिकाणचं जे मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांना ते जोपर्यंत तुम्ही त्यांना घरं तयार करून देत नाही तोपर्यंत ते मंगल कार्यालय त्यांच्या ताब्यात देण्यात यावं. धन्यवाद. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रकाश रोडकर.
पाहूया आपण पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.